आसियाचे अध्यक्ष श्री मोदी आणि त्यांचे सर्व सहकारी, सीएमआयचे माजी अध्यक्ष माझे सहकारी श्री मिलिंदकर आणि उपस्थित सर्व उद्योजक बंधू, एवढ्या कमी नोटीसला एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात तर निश्चितपणे मला ऐकायला नाही मला कळतं. तुमची जी उत्सुकता आहे ती दोन कारणात करताय आणि दोन्ही कारण अतिशय भक्कम आहे. पहिलं कारण आहे पंतप्रधान मोदी आणि त्याच्यापेक्षा मोठं उत्सुकतेचं कारण आहे जपान. या दोघांनी आपली आपली क्रेडिबिलिटी आपल्या क्षेत्रात इस्टॅब्लिश केलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याविषयी जाणून घ्यायला तुम्ही तिथे उपस्थित आहात. गेल्या काही वर्षात सडनली जपान विषयी आपल्या देशात खूप बोललं जायला लागलंय आणि त्याच्याविषयी जागरूकता वाढलेली आहे आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या गेल्या 2-3 महिन्याच्या काळात तर त्याच्याविषयी खूप वेगाने काही घटना घडत आहे. या सगळ्यात औरंगाबादला संधी मिळावी याचं आश्चर्य अनेकांना वाटतं, पण मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की याचा पाया भरायला सुरुवात आपण जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी केली. म्हणजे काय अशा संधी तुम्हाला ज्या मिळतात त्या दोन कारणांनी मिळतात. एक तुमची क्षमता आणि दुसरं तुमचे कॉन्टॅक्ट्स. तुमची क्षमता आहे आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट्स नाहीये, तुम्हाला संधी मिळणार नाही. तुम्हाला कॉन्टॅक्ट्स आहेत पण तुमची क्षमता नाहीये तरी संधी मिळणार नाही. त्यामुळे मी असं म्हणतो की क्षमता आणि कॉन्टॅक्ट्स या दोन्हीच्या माध्यमातून ही संधी औरंगाबादला मिळते. तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल, DMICचा करार सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचा जेव्हा सही केला गेला त्या दिवशी मी, मुनीश शर्मा, मिलिंद कसे आम्ही औरंगाबादचे 4 लोक तिथे हजर होतो. आम्ही सोडलं तर सरकारी अधिकारी सोडून तिथे कोणीही नव्हतं. मंत्री आणि अधिकारी सोडले तर कोणी नव्हतं. आम्हाला विशेष निमंत्रण होतं. आम्हाला निमंत्रण येण्याचं कारण काय? सीएमआयला किंवा महाराष्ट्र चेंबरला निमंत्रण येण्याचं कारण काय? त्याचं कारण एवढंच आहे की कोणे एकेकाळी भूषण गगराणी नावाचे जे सत्रोस्ताद MIDCचे CEO आहेत ते इथे जिल्हा परिषदचे CEO सीएमआयचे आणि त्यांचे तेव्हापासूनचे संबंध आणि ते अजूनही आपण मेंटेन केले. अरविंद सिंग प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून औरंगाबादमध्ये आले, इथेच असिस्टंट कलेक्टर झाले, इथेच जिल्हा परिषद CEO झाले. तेव्हापासूनचे त्यांचे आणि सीएमआयचे संबंध आणि आज हे अधिकारी अशा पोझिशन्स मध्ये की जिथे ते आपल्याला या DMICच्या मुख्य प्रवाहात सहजपणे नेऊ शकतात आणि हे अधिकारी तिथे म्हणूनच हे शक्य झालं. मोदी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून हे शक्य होईल याची शक्यता नव्हतीच. या अधिकाऱ्यांच्यामुळे झालं. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ब्युरोक्रेसी जी आपल्या देशात आहे किंवा कुठल्याही देशात आहे, या ब्युरोक्रेसीचा एक फार मोठा रोल असतो पॉलिसी फॉर्म्युलेशन मध्ये आणि संधी निर्माण करून तुम्हाला देण्यामध्ये. आणि त्याचा योग्य वापर आपण जर करू शकलो तर तो आपल्या क्षमतेमुळे करू शकतो. तुमची जर क्षमता नसेल तर अधिकारी रिस्क घेत नाही, कारण शेवटी त्यांच्या क्रेडिबिलिटीचाही प्रश्न असतो. त्यामुळे सीएमआय आणि महाराष्ट्र चेंबर या दोन संस्थांनी गेल्या अनेक वर्षात जी क्रेडिबिलिटी निर्माण केलेली आणि जे संबंध निर्माण केले, या संबंधांच्यातून या संधी आज आपल्याला मिळालेल्या आहेत. मग मिलिंद कंग आणि प्रशांत देशपांडेंना महाराष्ट्राच्या डेलिगेशन बरोबर जाण्याची संधी असो किंवा मी, विवेक देशपांडे आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डेलिगेशन बरोबर जाण्याची संधी असो. दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात जसं त्यांनी यांचा खर्च केला नाही, गव्हर्नमेंट आपला खर्च कधीच करत नाही. आपल्यालाच आपला खर्च करावा लागतो आणि आपल्याला तिथे जाऊन आपला अभ्यास करावा लागतो. सरकार फक्त तुम्हाला मदत करू शकते आणि ती एका लिमिट पर्यंत, त्याच्या पलीकडे सरकार काही करू शकते.
त्यामुळे आपल्याला संधी का मिळाली तर त्याचं हे कारण आहे की 25-30 वर्षापासून आपण जे काही करतोय त्याच्यामुळे आपल्याला ही संधी मिळालेली आहे आणि हे आपण पुढे असंच वाढवत नेलं पाहिजे. आज आपल्याकडे कायदा सुव्यवस्था इंडस्ट्रीमध्ये चाकणपेक्षाही चांगली आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की परत आपले पोलिसांशी असलेले संबंध आणि हे संबंध देवाणघेवाणीचे नाही, हे संबंध हे क्रेडिबिलिटीचे संबंध आहे, व्हॅल्यू बेस्ड संबंध आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे सपोर्ट जो पोलिसांचा मिळतो तो अनेक ठिकाणी लोकांना मिळत नाही. दुसरं एक कारण लक्षात घ्या की या सगळ्या संबंधांच्यात आपण राजकारण आणि राजकारण यांना कुठे जाणार. हे संबंध कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याच्या माध्यमातून नाही, ते डायरेक्टली इंडस्ट्री आणि ब्युरोक्रसी असे संबंध आहेत आणि गेल्या 30-35 वर्षात ते संबंध असेच. आजही कुठली घटना घडली तर आम्ही आमच्या खासदारांना आमदारांना बरोबर घेऊन जात नाही, आम्ही आमच्या सीएमआयचे प्रेसिडेंट किंवा मासियाचे प्रेसिडेंट यांच्या नेतृत्वाखाली तिथे जातो आणि आम्ही जे काही रिप्रेझेंटेशन करायचे जे काही बोलायचे ते आम्ही त्यांच्या माध्यमातून बोलतो. आम्ही राजकीय पक्षांच्या माध्यमातून बोलत आणि राजकीय पक्षांना आपण इन्व्हाइटही करत नाही आणि त्यांना हेही करत नाही. त्यांचा उपयोग आपण करून घेतो वेगवेगळ्या कारणांकरता, जिथे कुठे त्यांची गरज असेल तिथे करतो, पण या बाबतीत आपण करत नाही. आणि हे मला स्वतःला असं वाटतं की एक मुख्य कारण आहे की आपण आज इथपर्यंत आलोय आणि हेच कारण आपल्याला याच्या पुढच्या भविष्यात घेऊन जाणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही जेव्हा जपानला पोहोचलो तेव्हा मोदी ऑलरेडी एक दिवस तिथे होते. आम्ही संध्याकाळी पोहोचलो, ते सकाळी आदल्या दिवशी रात्री पोहोचलेले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यांचा दौरा सुरू झाला होता. पण त्यांचा पहिला दिवस हा क्योटो मध्ये होता आणि काशी आणि क्योटो यांच्या दोन शहरांच्या टायअप व्हावा या दृष्टीने काशीचे एमपी मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून पंतप्रधान तिथे आले होते. पंतप्रधान म्हणून नव्हे, मेंबर ऑफ पार्लमेंट. पण इन्फ्लुएन्स किती असावा एखाद्या माणसाचा, तर जपानी पंतप्रधानांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून क्योटो मध्ये जाऊन मोदींचं स्वागत केलं आणि पूर्ण दिवस मोदींबरोबर. ऑफिशियली हे अपेक्षित नव्हतं तरीही त्यांनी केलं. त्याचं कारण असं आहे की मोदींनी एक वेगळी क्रेडिबिलिटी तिथे निर्माण केली आणि ही क्रेडिबिलिटी त्यांनी पंतप्रधान झाल्यावर केलेली नाहीये, ही गुजरातचे चीफ मिनिस्टर असताना केली. 2007 मध्ये त्यांनी पहिला दौरा केला, त्यावेळेला त्यांना इंडियन एम्बसीनी कुठलीही मदत करण्याचं साफ नाकार, कारण ते भारतीय जनता पक्षाचे गुजरातचे मंत्री होते, मुख्यमंत्री, आणि राज्य हे त्यांच्या विरोधी असलेल्या पक्षाचं होतं आणि अँबॅसेडर तिथे जे होते ते त्या पक्षाने नेमलेले होते. त्यामुळे त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. त्यांनी तिथे भारतीय जे जपानमध्ये स्थायिक झालेले अशा भारतीयांची मदत घेऊन सगळ्या अपॉइंटमेंट्स मिळवल्या आणि त्या अपॉइंटमेंट्स मिळवून त्यांनी गुजरात बद्दल प्रेझेंटेशन केलं. त्या दौऱ्याचं कुठलंही ऑफिशियल रेकॉर्ड इंडियन एम्बसीकडे नाहीये, कारण इंडियन एम्बसीने काही केलं नाही. या वेळेला इंडियन एम्बसी फुल्ली रेकॉर्ड होती. आम्हाला इंडियन एम्बसीच्या रेकॉर्ड्स वरती त्यांच्या 2012च्या सुरुवातीच्या दौऱ्याचं रेकॉर्ड बघायला मिळालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे मलाच धक्का बसला. नरेंद्र मोदी सकाळी 8:30ला पहिली मीटिंग सुरू करायचे, ते संध्याकाळी 6 वाजता जपानी मंडळी मीटिंग थांबवतात म्हणून संध्याकाळी 6ला त्यांच्या मीटिंग. टिपिकली एका दिवसात 20 ते 22 मीटिंग आणि मग हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी 6 नंतर पब्लिक फंक्शन, जेट्रोच्या माध्यमातून त्यांनी एक पब्लिक फंक्शन म्हणजे पब्लिक ऍड्रेस इंडस्ट्रीला केला. ही बॅकग्राऊंड असल्यामुळे यावेळेला त्यांना पंतप्रधान म्हणून जेव्हा ते गेले तेव्हा त्यांच्या दौऱ्याविषयी जपानमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मिलिंद जसं म्हणाले की 4 जणांच्या महाराष्ट्राच्या डेलिगेशनला, जिथे टॉप मोस्ट ऑफिसर कोण तर डेप्टी सीईओ किंवा जॉईंट सीईओ एमआयडीसीचा, तिथे देखील एखाद्या स्टेटचा गव्हर्नर 40-50 उद्योजकांबरोबर ती पूर्ण वेळ बसून राहतो आणि चर्चा करतो तुमच्याशी. यातला सिरियसनेस आणि गंमत तुम्हाला सांगतो की आपण काहीतरी फिगर्स आणि फॅक्ट्स आपल्या प्रेझेंटेशन मधून मांडत असतो,
आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की आपल्यापेक्षा त्यांच्याकडे आपल्याविषयीच्या फॅक्ट्स आणि फिगर्स जास्ती ऍक्युरेट असतात. कारण त्यांच्या इथल्या कॉन्स्युलेट्स आणि जेट्रो सारख्या ऑर्गनायझेशन्स या मुंबईत बसून किंवा दिल्लीत बसून सकाट्या कुठत नसतात. ते एक एक स्टॅटिस्टिक्स पेपरमध्ये आलेली एक एक बातमी गोळा करत असतात. ती अॅनलाइज करून त्यांना रोज रिपोर्ट फाईल करत असतात. आपलं सगळं स्टॅटिस्टिक्स, आपल्याकडे काय चाललेलं आहे, पेपरमध्ये आलेल्या बातम्या, या प्रत्येक गोष्टीचा ट्रॅक ते ठेवत असतात आणि त्याचं कम्प्लीट अनालिसिस करून ते इथल्या जॅपनीज एम्बसीला देतात आणि जॅपनीज एम्बसी तिथल्या गव्हर्नमेंटला आणि तिथल्या सगळ्या गव्हर्नर्सना ही इन्फॉर्मेशन शेअर करत असते. त्यामुळे आपण तिथे जाऊन आपल्या देशाविषयी काही बोलायच्या आधी आपल्याला खात्री असली पाहिजे की आपण जे सांगतोय ते खरंच आहे. आणि अजून एक लक्षात घ्या की माझा अनुभव असा आहे की मी जपानमध्ये एका व्यक्तीला मोदींच्या एका समारंभात भेटलो, माझं कार्ड दिलं. मी भारतात पोहोचायच्या आधी त्याची ईमेल होती, मी काय काय ऍक्टिव्हिटीज करतोय माझ्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी पूर्ण डिटेल अभ्यास करून त्या ऍक्टिव्हिटीज वरती मेल लिहिली होती. तुम्ही हे करता, याच्यात आम्ही हे करू शकतो. म्हणजे आपल्याला अपेक्षितच नसतं एवढा बारीक अभ्यास ते करतात. आणि त्यामुळे मोदींविषयीचा अभ्यास त्यांनी आधीच केलेला होता आणि आधीच प्रेझेंटेशन केलेलं होतं. याच्यात मला काही आश्चर्य वाटत. मोदींनी पहिल्या दिवशीच्या ज्या मीटिंग्स केल्या या CII आणि कायडेन रेन अशी जपानची मोठ्या उद्योजकांची एक संघटना, या दोघांनी मिळून गेल्या 3 वर्षापासून इंडो जॅपनीज बिझनेस फोरम निर्माण केलेलं आहे. आणि या इंडो जॅपनीज बिझनेस फोरम एकत्र बसून भारत आणि जपानचं औद्योगिक सहकार्य व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे याच्याविषयी चर्चा करतात. ज्याच्यात भारतातल्या मोठ्या इंडस्ट्रीचे टॉपचे CEOs आहेत, ज्याचं अध्यक्षपद को चेअर ज्याला म्हणतात ते बाबा कल्याणकडे, आणि जपान मधल्या काही इंडस्ट्रीज ज्याच्यात जे इन्व्हॉल्व आहेत त्याचं को चेअर जे आहे ते इशिका किंवा अशा काही नावाचे मित्सुई कॉर्पोरेशनचे जे अध्यक्ष आहेत ते त्याचे को चेअर आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी सकाळी 10:30ला भारतातले हे 20 टॉपचे एक्झिक्युटिव्ह, ज्याच्यात आमचा समावेश नाहीये, आम्ही काही 20 टॉपच्या एक्झिक्युटिव्ह मध्ये येत नाही, त्या 20 टॉपचे एक्झिक्युटिव्ह आणि तिकडचे इंडस्ट्री मधले जवळजवळ 40 मोठ्या इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी सकाळी 10:30 ते 12:30 एकत्रित बसून आधीच गेल्या 2 वर्षात चर्चा झालेला एक जो मेमोरंडम द्यायचं होतं त्याच्यावरती चर्चा केली आणि 12:30 वाजता मोदी तिथे त्यांना जॉईन झाले. मोदींनी लंच होस्ट केलं होतं त्यांच्याकडे. पण हे लंच एवढ्या करता होतं की जे काही रिप्रेझेंटेशन होणार होतं त्या रिप्रेझेंटेशन विषयी भारतीय सरकारची जी काही भूमिका आहे ती आधीच डिस्कस व्हावी. म्हणजे जेव्हा जपनीज पंतप्रधानांना देण्यात येईल तोपर्यंत त्याला अजून एक वेगळं स्वरूप आलेलं असेल. त्या मीटिंग मध्ये जो प्रसंग तुम्ही टीव्हीवरती बघितला असेल तो प्रसंग घडला. पण त्याच्याही आधी मला सांगायला तुम्हाला फार म्हणजे सटल असतं. आजपर्यंत आपले सगळे पंतप्रधान जेव्हा जेव्हा परदेशात गेले किंवा जेव्हा जेव्हा इथे बोलले सगळे इंग्रजीतनं बोलायचे. हे पहिले पंतप्रधान आहेत की जे हिंदीतनच बोलतात. कुठेही गेले तरी हिंदीतनं बोलतात. ते तिथेही हिंदीतनच बोलले. तिथेही हिंदीतनच बोलले. मग जपानी मंडळींना हे कळलं कसं तर प्रत्येक माणसाला एक यंत्र देतात. आम्ही बसलो होतो, आम्हाला यंत्र देण्यात आलं. या यंत्राच्या माध्यमातून चॅनल सेट केला की तुम्हाला ते जे बोलतात त्याच्या पाठोपाठ तुम्हाला जॅपनीज किंवा इंग्लिश मध्ये त्याचे ट्रान्सलेशन ऐकू येतात. म्हणजे नॉर्मली आपण एक वाक्य बोलतो मग थांबतो मग तो ट्रान्सलेटर ते वाक्य सांगतो मग परत आपण एक बोलायचं असं नाही. ते बोलत असतात आणि ट्रान्सलेटर सातत्याने त्याचं ट्रान्सलेशन करून जॅपनीज मध्ये सांगत असतो आणि दुसरा एक ट्रान्सलेटर कंटिन्युअसली त्याचं ट्रान्सलेशन करून इंग्रजीतनं सांगत असतो. आणि त्यामुळे कंटिन्युअस फ्लो याचा असतो. कुठलाही पेपर न घेता मोदी बोलतो. आता आम्हाला असं आश्चर्य वाटत होतं की कसं काय बोलू शकतात इंटरनॅशनल फोरम वरती अतिशय महत्वाचे मुद्दे. एक शब्द इकडचा तिकडे गेला तर समजाचा गैरसमज व्हायला तिथे वेळ लागत नाही. तिथे आपले पंतप्रधान बिनधास्तपणे, आता लाल किल्ल्यावरनं त्यांनी
कागद न घेता भाषण केलं तर काही फरक पडत नाही, आपणच ऐकत होतो. जपानमध्ये टोकियो मध्ये इंडस्ट्री कॅप्टन समोर भाषण करताना हा माणूस कागद घेत नाही, कुठलाच रेफरन्स नाही. आम्हाला याचं आश्चर्य वाटत होतं. ते तसं का करू शकतात हे मी तुम्हाला नंतर सांगेन, तसं का करू शकतात. पण ते हिंदीत न बोलले, त्याचा इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जपानी मंडळींवर होता. आणि तो का होता, तर यांना स्वतःच्या जे काही आहे त्याच्याविषयी अभिमान. जपानी मंडळींना त्यांच्या स्वतःच्या विषयी प्रत्येक गोष्टीविषयी प्रचंड अभिमान. अशी मंडळी तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या गोष्टींविषयी अभिमान नसेल तर आपल्याशी कोलॅबरेट करतील याची शक्यताच नाही. त्यामुळे त्यांना याचं आपूप होतं की या माणसाला स्वतःच्या देशाविषयी स्वतःच्या भाषेविषयी अतिशय अभिमान आहे आणि या अभिमानाने आपल्या याच्याविषयी बोलतो. अगदी साध्या साध्या गोष्टी ते बोलले, पण त्यात त्यांनी एक केलं की त्यांनी भारतीय उद्योजकांना सगळ्यांना उभं राहायची विनंती केली आणि जपानी मंडळींना असं सांगितलं की ही आमच्या देशातली अतिशय महत्वाची मंडळी, इतकी महत्वाची आहे की यांना भेटायचं असेल तर मला पंतप्रधान असूनही फोन करून यांच्या अपॉइंटमेंट्स घ्याव्या लागतात. त्यामुळे तुम्ही यांच्या बरोबर बसता आहात, यांच्या बरोबर बोलता आहात, हे अतिशय महत्वाचं आहे. हे तुम्ही कंटिन्यू करा, यातनच तुम्हाला भारतात संधी मिळणार आहे. आता बघा, आपल्या स्वतःच्या देशातल्या उद्योजकांना यापेक्षा एखादा पंतप्रधान काय जास्ती मोठं प्रमोट करू शकतो. म्हणजे मी पंतप्रधान आहे, मी या सगळ्यांपेक्षा मोठा आहे असा कुठेही अभिनिवेश नाही. माझ्या देशातले उद्योजक मोठे आहेत, त्या उद्योजकांबरोबर तुम्हाला कोलॅबरेट करायचंय, माझ्या बरोबर नाही. मी फक्त फॅसिलिटेटर आहे, मी फक्त मदत करणार आहे, प्रत्यक्षात काम तुम्हाला करायचंय. असा सटल मेसेज त्यांनी इतक्या क्लिअरली दिला. जपानी उद्योजक दुसऱ्या दिवशी आम्हाला जे भेटले ते सगळे अप्रिशिएट करत होते. ते म्हणाले की आजपर्यंत भारताबरोबर काम करत असताना राजकीय व्यक्तींनी उद्योगांना महत्व दिलं असं आम्हाला कधी दिसलं नव्हतं. प्रायोरिटीज मध्ये राजकीय व्यक्ती पहिले, ब्युरोक्रॅट्स दुसरे आणि उद्योजक त्याच्यानंतर. ही हायरार्की होती जी पहिल्यांदा बदलली होती. हायरार्की मध्ये उद्योजक पहिले, राजकीय नेते त्याच्यानंतर आणि ब्युरोक्रेसी असिस्टंट. ही हायरार्की त्यांनी क्लिअरली इंडिकेट केली. मला असं वाटतं की जपानच्या दौऱ्यात पहिल्यांदा मला काय जाणवलं असेल तर हे जाणवलं की देशात आता प्रायोरिटीज बदलतात आणि उद्योजक म्हणून आपल्याला याचं हे वाटलं पाहिजे. आजपर्यंत आपल्याला वैषम्य वाटायचं. म्हणजे मी अनेक ठिकाणी जातो तर तिथे भाषणात लोक म्हणतात की आम्ही सगळे एवढं करतो तरी आम्ही चोर, आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चोर. हा बदलतच नाही, पण तो बदलतोय आणि त्याचं इंडिकेशन जपानमध्ये आपल्याला मिळालं. त्या दिवशी दुपारी जपानच्या पंतप्रधानांबरोबर मोदींचे ज्याला टॉप लेवलच्या डिस्कशन्स म्हणतात तशा त्या दोन देशांच्या उच्च स्तरावरची ती चर्चा होती. ती संपल्यानंतर बाबा कल्याणी भारतीय डेलिगेशनचे चीफ म्हणून आणि ते इशिकाई जे काय नाव आहे ते जपानचे म्हणून या दोघांनी, या दोन औद्योगिक संस्थांनी तयार केलेलं रिप्रेझेंटेशन हे जपानच्या पंतप्रधानांना आणि भारतीय पंतप्रधानांना प्रेझेंट केलं, मेमोरंडम दिलं. त्याच्यात जपान आणि भारतात जर उद्योगाचं सहकार्य वाढायचं असेल तर जपान सरकारने काय करायला पाहिजे, कुठली धोरणं आखली पाहिजे, कुठले कायदे बदलले पाहिजेत, काय हे बदलले पाहिजेत याच्याविषयी, आणि भारतीय सरकारने कुठल्या कायद्यांवर विचार करायला पाहिजे, कुठले रूल्स बदलायला पाहिजेत, कुठली प्रोसिजर्स बदलायला पाहिजेत, कुठली धोरणं बदलायला पाहिजेत याच्याविषयी डिटेल्ड मेमोरंडम, हे मेमोरंडम प्रेझेंट केलं. दुसऱ्या दिवशी ज्या कार्यक्रमाला आम्ही निमंत्रित होतो तो कार्यक्रम होता जेट्रोनी ऑर्गनाइज केलेला, जिथे तुमच्या आमच्यासारखे एमएसएमई म्हणजे जपान मधले स्मॉल आणि मीडियम इंडस्ट्री रिप्रेझेंटेड होती.
जेट्रोची सुरुवातीचं जे प्लॅनिंग होतं तिथे त्यांनी अशा अपेक्षित धरलं होतं की साधारणतः 500 जपानी उद्योजक आणि 30, 40, 50 जे भारतीय उद्योजक इथून येतील ते, आणि एक 50 एक भारतीय उद्योजक जे जपानमध्ये सेटल झालेले आहेत, त्यांनी 25-30 वर्ष जपानमध्ये उद्योग करतायत ते, म्हणजे 50 ते 100 भारतीय आणि 500 जपान, असं 600 लोकांचा गेट टुगेदर असेल. प्रत्यक्षात 4 दिवस आधी जेट्रोला रजिस्ट्रेशन बंद करावं लागलं, ज्या वेळेला 1200 जपानी उद्योजकांनी ते रजिस्टर केले आणि एकंदर अटेंडन्स गव्हर्नमेंट ऑफिसर्स आणि सगळं धरून जवळजवळ 1500च्या घरात गेली. भारतीयांचं कॉन्टिन्जेंट जवळजवळ 100 भारतीय आम्ही होतो आणि असं. पण त्याची व्यवस्था इतकी पक्की होती की ज्या खुर्चीवर मी बसायचं त्याच्या मागे रामचंद्र भोगले, प्रेसिडेंट महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर, अशी चिठ्ठी लागलेली. म्हणजे तुम्हाला इन्व्हिटेशन आहे, तुम्ही कुठेतरी बसा असं नव्हतं. तर भारतीय याच्यात सीआयआयचे जे 20-25 सीईओ झालेले होते ते 25 सीईओच्या चिठ्ठ्या होत्या. त्याच्यानंतर जपानमध्ये भारतीय उद्योजक जे 25 वर्षापासून सेटल आहेत त्याच्यापैकी काही महत्वाच्या उद्योजकांच्या चिठ्ठ्या होत्या. अशा 7-8 ओळींनंतर आम्हाला बसायला जागा दिली होती. म्हणजे ते तुम्हाला एवढं महत्व देत आहे, मला नाही. महाराष्ट्र चेंबरला आपल्या उद्योगांना हे महत्व आहे. इंडिव्हिज्युअली राम भोगलेंना तिथे कोणी ओळखत नाही, कदाचित काही व्यवसाय पुढे केला तर कदाचित ओळखायला लागतील. आज तर माझी ओळख ही चेंबरचा अध्यक्ष एवढीच आहे. पण एवढा व्यवस्थितपणा त्याच्यात होता आणि एवढं तिथेही 3:10ला मोदी अपेक्षित होते. 3:10ला मोदी आले. कुठलंही पुष्पगुच्छ नाही, इंट्रोडक्शन नाही, काही नाही. जपानी मंडळी बाजूच्या खुर्च्यांवर बसली. मोदी सरळ डायसवर आले आणि भाषणाला सुरुवात. हिंदीतनं भाषण आणि इतके वेचक मुद्दे घेऊन त्यांनी मीडियम आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीला भारत आणि जपान यांनी काय एकत्र यायला पाहिजे याच्याविषयी सांगितलं. बघा, याला बॅकग्राऊंड अशा आहे की जपान विषयी आपण इतकं का बोलतोय आणि जपानी मंडळींना भारतात एवढा इंटरेस्ट निर्माण होण्याचं कारण काय. याचा थोडा जिओ पॉलिटिकल विचार जर आपण केला तर गेल्या 5-6 वर्षात साऊथ चायना सी मध्ये चीननी अतिशय अग्रेसिव्ह भूमिका घेतली. एका बेटाच्या मालकीवर, ज्या बेटावर कोणी राहत नाही, एका बेटाच्या मालकीवरनं जपान आणि चीन मध्ये गेले काही वर्ष अतिशय तणावाचं वातावरण. साऊथ कोरिया आणि चीन मध्ये तणावाचं वातावरण, फिलिपिन्स आणि चीन मध्ये तणावाचं वातावरण. म्हणजे साऊथ चायना सीच्या आसपास असलेले जेवढे देश आहेत या सगळ्या देशांच्यात आणि चीन मध्ये कुठलं ना कुठलं तरी कारणाने तणाव आहे. कधी जॉग्राफिकल रिझन मुळे आहे, कधी इकॉनॉमिक रिझन मध्ये. मासेमारी कोणी कुठे करायची याच्यावर नाही आणणार. त्यामुळे या सगळ्या देशांना चायना ही एक मोठी थ्रेट होती. आता गंमत बघा की जपान एवढूसा देश, त्यांच्या इकॉनॉमीत जेव्हा किमती वाढायला लागल्या तेव्हा पहिल्यांदा त्यांनी कोरियात इन्व्हेस्ट केलं. कोरियात कॉस्ट जशा वाढायला लागल्या आणि कोरियन कंपन्या जेव्हा खूप रिसर्जंट आणि अग्रेसिव्ह झाल्या तेव्हा जपान्यांना असं लक्षात आलं की आपलीच टेक्नॉलॉजी वापरून आपल्यालाच कॉम्पिट करतायत. तोपर्यंत चायना ओपन अप झालेलं होतं म्हणून त्यांनी चायनात इन्व्हेस्ट केलं. थायलंडमध्ये इन्व्हेस्ट केलं. थायलंडमध्ये एकंदरीत डेमोग्राफी आणि लोकांचे काम करण्याचं जे कल्चर आहे ते आपल्यापेक्षा बरं असलं तरी जपान्यांना चालणार होतं. त्यामुळे थायलंडचा त्यांनी फार मोठा विचार केला नाही, पण चीनचा खूप मोठ्या प्रमाणावर विचार केला. आज चीन बरोबर त्यांचे संबंध बिघडल्यानंतर त्यांच्या ग्रोथ करता त्यांना फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरची गरज. मोदींनी इतक्या छान शब्दात त्यांना समजावून सांगितलं की बघा, भारतात तुम्ही काय यायचं तर आमच्याकडे डेमोक्रेसी, आमच्याकडे सरकार अगदी सहजपणे बदलतात. कुठलंही दंगा मस्ती रक्तपात काही न होता सरकार बदलतात. जसा मी यावेळी कायद्याच्या आधाराने कुठल्याही भारतीय कंपनीच्या विरोधात तुम्हाला न्यायालयात गेले तर न्याय मिळेल. आमचं सरकार कायदा बदलत नाही. चीनवरती टीका टिप्पणी, आमचं सरकार हे आमच्या कंपन्यांच्या फेवर मध्ये कायदे बदलत नाही.
आणि आमची न्यायालय उशिरा न्याय देतात, पण न्याय देतात. त्यामुळे तुम्हाला न्याय मिळू शकतो. हा डेमोक्रेसीचा फायदा आहे. सो तुम्हाला सिक्युरिटी. दुसरं ते म्हणाले की आमच्याकडे डेमोग्राफिक हे असं आहे की पुढची 50 वर्षे आमच्याकडे यंगर जनरेशन काम करायला आहे. तुम्हाला जे काम करायचंय, आणि म्हणाला याच्यात एक फार मोठी अपॉर्च्युनिटी, आमच्याकडे स्किल्स नाही. त्यामुळे तुमच्यापैकी अनेकांना जपाननी स्किल्स शिकवण्याचं काम अतिशय चांगलं केलेलं आहे. स्किल डेव्हलपमेंट मध्ये तुमचा हात जर्मनी सोडून कोणीच धरू शकत नाही. त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटच्या प्रचंड मोठ्या अपॉर्च्युनिटी, आणि ही डेव्हलप स्किल्स तुम्हालाच वापरता येणार आहेत तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. म्हणून तुम्ही भारतात या, पण इथेच थांबले नाही. मिलिंद जसं म्हणाला की तुम्ही इथून म्हणजे वेस्टर्न कंट्रीजना अमेरिका आणि डेव्हलप वर्ल्ड सोडून द्या, त्यांना जपानमध्ये निर्माण झालेल्या प्रोटीनची किंमत परवडते. पण साऊथ अमेरिका, आफ्रिका, मिडल ईस्ट मधले काही देश यांना एक्सपोर्ट करण्याच्या संधी भारतात नाही. फिजिकल डिस्टन्स कमी, त्यामुळे फ्रेट कॉस्ट कमी आहे. पण म्हणाले केवळ याच्यावर अवलंबून राहायची गरज नाही, तर आमची इंडिजिनस डिमांड खूप मोठी आहे. 1.2 बिलियन पीपल, या मंडळींची गरज खूप मोठी आहे. त्यामुळे या मंडळींनाही सप्लाय करण्याच्या संधी तुम्हाला भारतात आहेत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी भारतात यायला पाहिजे. म्हणजे डिमांड आहे, डेमोक्रेसी आहे, डेमोग्राफी आहे. या 3 डीज मुळे तुम्ही आमच्याकडे यायला पाहिजे. आणि ते म्हणाले की जपान आणि भारताचं नातं फार जुनं आहे. इतकं जुनं नातं आहे, वैचारिक नातं आहे. तुम्ही जे विचार फॉलो करता बुद्धाचे, ते भारतात ना आलेले, आणि त्यामुळे इतके जुने विचार आपले हे वैचारिक नातं आहे. या वैचारिक नात्याचा विचार करून मी आज काल मी जपानच्या राजांना भेटलो, मी जपानच्या पंतप्रधानांना भेटलो. आणि अशा समिट्स मध्ये गिफ्ट द्यायची एक फॅशन आहे, प्रथा आहे. मी काय गिफ्ट आणली होती म्हणे यांच्याकरता? मी यांच्याकरता गीता गिफ्ट आणली. गीता सोडून मी काय गिफ्ट देऊ शकतो? कारण गीतेत विचार आहे, आणि गीता सोडून इतरांनी भारताकडनं घेण्यासारखं काही महत्वाचं असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे मी गीता आणली. आम्हाला तुमच्याकडनं महत्वाचं घ्यायचंय, टेक्नॉलॉजी, इंडस्ट्री, इन्व्हेस्टमेंट. आम्ही तुम्हाला विचार देऊ शकतो. बघा, इतकं भावनिक आव्हान आणि इतकं फॅन्टास्टिक मार्केटिंग. एखादा पंतप्रधान उभं राहून कुठलाही कागद समोर न ठेवता लॉजिकली सांगतो, आणि जे एरियाज मिलिंदनी ते मेन्शन केले याच एरियाज वरती त्यांचं म्हणाले डिफेन्स मध्ये आम्हाला सेल्फ सफिशियंट व्हायचं. पण टेक्नॉलॉजी डिफेन्सची जी आहे त्याच्यात आम्ही आमचे डेव्हलपमेंट करू, तर अजून 100 वर्ष आम्ही सेल्फ सफिशियंट. त्यामुळे तुम्ही टेक्नॉलॉजी द्या, मॅन्युफॅक्चरिंग भारतात द्या, आम्हाला गरज आहे. इलेक्ट्रॉनिक्स, ते म्हणाले तुम्हाला कल्पना नसेल, ऑइल, क्रूड ऑइलच्या इम्पोर्ट नंतर सेकंड हायएस्ट इम्पोर्ट आमचा इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअरचा, आणि हा वाढत जाणार आहे. कारण आम्हाला डिजिटल इंडिया करायचं. त्यामुळे डिजिटल इंडिया झालं, डिजिटली एज्युकेटेड इंडिया झालं, तर हा वाढत जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आज जेवढी डिमांड आहे याच्यापेक्षा जास्त डिमांड हार्डवेअरला असणार आहे. सॉफ्टवेअर आमचा आम्ही देतो, पण हार्डवेअर तुम्ही द्या. तुम्ही या भारतात याचे इंडस्ट्रीज लावा. याच्याकरता तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत. आणि म्हणाले याच्याकरता माझी खात्री आहे की तुमच्या इथले मोठाली मंडळींची गरज नाही. तुम्ही छोटी छोटी मंडळी आमच्याकडे येऊ शकता आणि आम्हाला हे सगळं देऊ शकता. त्यामुळे त्यांनी एक असं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट या सगळ्यांवरती केला. त्यांच्या भाषणानंतर सुझुकी बोलले. सुझुकींनी असं सांगितलं की मी मोदींचा अतिशय चाहता आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही दिल्ली नंतर, दिल्लीच्या जवळच्या प्रोजेक्ट्स नंतर गुजरातमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला असेल, तर गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून या माणसाला जेव्हा आम्ही भेटलो होतो तेव्हा यांनी जे जे प्रॉमिस केलं ते सगळं डिलिव्हर केलं. म्हणाले आम्हीच दुर्दैवाने डिलिव्हर करू शकत नाही, कारण भारतातली डिमांड मध्ये कमी झाली. त्यामुळे आमचा प्लॅन आम्ही डिले केलेला आहे. आता 2017 मध्ये आम्ही सुरू करणार, म्हणजे 2015 मध्ये 16 मध्ये सुरू करण्याचा
प्लॅनिंग होतं, पण आता आम्ही त्यामुळे म्हणजे त्यांनी त्यांच्या कमिटमेंट्स ठेवले, आम्ही नाही ठेवू शकतो. आणि हा माणूस उद्योग जाणतो, हा माणूस जपानी उद्योग जाणतो. आणि मग त्यांनी त्यांच्यानंतर ते इशिका बोलतो. आपल्याकडे उलटी प्रथा असते की आधी ज्युनियर्स बोलतात, तर मग सर्वात सिनियर जो असतो तो सर्वात शेवटी बोलतो की माझा शब्द शेवटचा. ते एक्झॅक्टली उलट होतं. इशिका बोलले, इशिकांनी प्रेझेंटेशन केलं की गुजरातमध्ये 2010च्या आधी केवळ 20 जपानी कंपन्यांचं अस्तित्व होतं. आज 2014 मध्ये 84 जपानी कंपन्या गुजरातमध्ये, 84. आणि त्यामुळे म्हणाले हा जर माणूस गुजरात करता हे करू शकतो तर हा भारताकरता हे करू शकेल, म्हणून आपण सगळ्यांनी तिथे जायला पाहिजे. बाबा कल्याणी बोलले, त्याच्यानंतर रामादोराय बोलले, याचे DCSचे, अशी बरीच मंडळी आपल्याही बाजूनी बोलली आणि सगळ्यांनी आवाहन केलं. पण दोन महत्वाची फील्ड्स जी त्यांनी आयडेंटिफाय केलेली आहेत ज्याच्यात इन्व्हेस्टमेंट्स येण्याकरताच्या चान्सेस आहेत, ती आहेत डिफेन्स आणि हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक्स हार्डवेअर. सो याच्यात मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट्स येण्याची शक्यता आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट्स ज्या येतील त्या टेक्निकल एज्युकेशन आणि ट्रेनिंग या क्षेत्रात येण्याची शक्यता आहे, कारण त्याच्यावरही खूप मोठ्या प्रमाणावरती जोर आहे आणि त्या क्षेत्रात एक हे येतील. पण शेवटी ही क्षेत्र चालायची असतील तर बेसिक इंजिनिअरिंग इंडस्ट्री लागणारच आहे. डिफेन्स म्हटलं की इंजिनिअरिंग मोठ्या प्रमाणावर, इलेक्ट्रॉनिक्स म्हटलं तरी मोठ्या प्रमाणावर इंजिनिअरिंग. त्यामुळे याही क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेंट्स येतील आणि या इन्व्हेस्टमेंट्स तेव्हाच येऊ शकतील जेव्हा आपण सगळे काम करतो. आपण जर काम नाही केलं तर हे इन्व्हेस्टमेंट्स येऊ शकणार नाही. मोदी वातावरण निर्माण करू शकतील, अग्रीमेंट्स करू शकतील. पॉलिसीच्या संदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय तर इतका म्हणजे स्टनिंग होता की मला माझ्याच कानांवर विश्वास बसत नव्हता की खरंच हे असं करणार. ते म्हणाले पंतप्रधानांच्या ऑफिसमध्ये आम्ही एक जॅपनीज सेल सुरू करतोय. या सेलमध्ये भारतातले इंडस्ट्रीशी रिलेटेड, फायनान्सशी रिलेटेड महत्वाचे ऑफिसर्स काम करतील. म्हणजे सेक्रेटरी इंडस्ट्रीज, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशनचे सेक्रेटरी जे तिथे हजर होते, फायनान्स सेक्रेटरी, ही मंडळी या सेलमध्ये असतील. जपानमधलं तुम्ही 3 नावं द्या, ही मंडळी एकत्रितपणे बसतील आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय पॉलिसीज अडॉप्ट कराव्यात आणि काय करावं याच्याविषयी हीच 7 जण बसून आम्हाला ब्लूप्रिंट देतील, जी ब्लूप्रिंट आम्ही अडॉप्ट करू. म्हणजे आम्ही पॉलिसी करायची, मग तुम्ही सांगायचं की नाही हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, असं कशाला करायचं, वेळ कशाला वाया घालवायचा. आपण एकत्रितच बसून पॉलिसी. त्यामुळे 2 गोष्टी अधोरेखित होत होत्या की हा माणूस मनापासून ऑनेस्टली, सिन्सिअरली बोलतो, छापून दिलेलं बोलत नाही. आणि छापून दिलेलं बोलत नाही म्हणजे मनापासून बोलतो आणि ऑनेस्टली बोलतो. आणि दुसरं याची क्रेडिबिलिटी काय, एका स्टेटचा चीफ मिनिस्टर म्हणून यांनी जे जे प्रॉमिस केलं होतं ते डिलिव्हर केलं. त्यामुळे हा कार्यक्रम संपल्यानंतर जपानी मंडळींबरोबर जी काही आमची थोडीफार इंटरॅक्शन होऊ शकली थोडक्या मोठ्या त्यांच्या इंग्लिशमध्ये आणि आमच्या इंग्लिशमध्ये, त्याच्यात एक नक्की जाणवलं की ती सगळी मंडळी भारताकडे फार मोठ्या आशेने बघतायत, त्यांच्या ग्रोथ आपल्या मदती करता नाही, त्यांच्या ग्रोथ करता ते फार मोठ्या अपेक्षेने बघतायत. मग आपल्याला काय करायला पाहिजे, तर तिथलं जे ऑब्झर्वेशन आणि हे होतं. आणि दुसऱ्या दिवशी एम्बसीमध्ये जी काही आम्ही चर्चा केली तो दिवस आरामात होता एम्बसीला, कारण मोदी सकाळी 10 वाजता निघून गेलेले होते. त्यामुळे एम्बसीतला स्टाफ परीक्षा झाल्यानंतरच्या दिवशी आपण जसे स्टुडंट म्हणून वागत होतो तसे वागत होते सगळे मंडळी. पण तिथे आम्हाला जे काही मिळालं ते असं होतं की जपानी मंडळी तुम्ही इथे आलात तर म्हटलं की मला याची अपॉइंटमेंट पाहिजे, मिळण्याची शक्यता नाही. अगदी अँबॅसडरनी रिक्वेस्ट केली तरी देखील त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला औरंगाबादकर मंडळींना इथे यायचंय ना, तुम्हाला DMIC प्रोजेक्टचा बेनिफिट घ्यायचा आहे ना, जपान्यांना तिथे घेऊन जायचं आहे ना, हे सगळं पॉसिबल. आम्ही इथे काम करायला तयार आहे. अरविंद
सिंगला औरंगाबादला काम केलेलं असल्यामुळे त्यांना औरंगाबाद विषयी 5 वर्ष औरंगाबाद मध्ये असल्यामुळे त्यांच्या मुलीचा जन्म औरंगाबाद मधला असल्यामुळे त्यांना औरंगाबाद विषयी अतिशय ऍक्टिव्हिटी. पण त्यांनी आमची ओळख ते IAS अधिकारी आहेत, फायनान्स मिनिस्ट्रीकडनं ऑन डेप्युटेशन फॉरेन सर्व्हिस मध्ये आहे. पण IFS अधिकारी हेच काम करत असतो, कमर्शियल, त्याला कमर्शियल कॉन्सुलेट म्हणतात. रामू अब्बागम म्हणून हैदराबादचे सद्गृहस्थ तिथे सध्या पोस्टेड आहे आणि त्यांचं काम हे परत जपानी इंडस्ट्रीशी पूर्णपणे कोऑर्डिनेट करून कोऑपरेट करून इथून जाणाऱ्या मंडळींना त्यांच्या अपॉइंटमेंट्स मिळवून देणं वगैरे अशा स्वरूपाची कामं त्यांच्याकडे. अरविंद सिंगांकडे मिनिस्टर इकॉनॉमिक आणि कॉमर्स याच्या दृष्टीने गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट जे काही ट्रान्झॅक्शन होणार आहेत त्याच्या संदर्भातले जे काही इश्यूज आहेत त्याच्या संदर्भातलं काम यांच्याकडे. पण इंडिव्हिज्युअल इंडस्ट्रीजचं एकमेकाशी लग्न लावून देण्याचं काम त्या रामू अब्बागम यांच्याकडे आहे. यांची त्यांनी ओळख करून दिली, त्यांच्याशी आम्ही बोललो. त्यांनी आम्हाला एक सल्ला असा दिला की तुम्ही जर जपानमध्ये येणार असाल आणि तुम्ही सगळे जाणार आहात 50 जण, तर सल्ला असा आहे की आधी तुम्ही स्वतःविषयी तुम्ही कोण आहात त्याचं पूर्ण ज्ञान करून घ्या. तुमच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, तुमच्या विकनेसेस काय आहेत, तुम्ही काय करू शकता. कारण तुम्ही एकदा म्हणालात की आम्ही हे करू शकतो, तर जपानी मंडळी असं धरून चालतात की तुम्ही ते करू शकता. बजाज ऑटोला आपण अनेक वेळा सांगतो की आम्ही हे करून नंतर करत नाही, चालू करतो, तिथे नाही चालत. कारण ते धरून चालतात की तुम्ही हे करू शकता. पण म्हणून ते लगेच तुमच्या बरोबर कोलॅबोरेशन करतील का नाही, ते येतात पूर्णपणे तुम्हाला तपासतात आणि तुम्ही खरंच ते करू शकता का याच्याविषयी पूर्णपणे खात्री करून देतात. आणि म्हणाले इथे मंडळी झट मंगनी पट शादी असं कुठलंही काम करत नाही. दे आर व्हेरी स्लो इन देअर डिसिजन मेकिंग. तुमचा पहिला कॉन्टॅक्ट झाल्यापासून प्रत्यक्षात काहीतरी तुम्हाला ट्रान्झॅक्शन होईस्तो वर्षभर देखील तुम्हाला वाट बघा. सो पेशंटली तुम्हाला हे परस्यू करावं लागतं. असं पटकन काही होणार. त्यामुळे स्वतःला जाणून घ्या, तुम्हाला नक्की काय पाहिजे जपान्यांकडनं ते नक्की ठरवा, ते आर्टिक्युलेट करा, ते व्यवस्थित लिहून काढा आणि ते आम्हाला पाठवा. ते पाठवत असताना हे कोण देऊ शकेल जपान मधलं, त्या कंपन्यांचा इंटरनेटवरून अभ्यास करा, त्या कंपन्यांची नावं काढा, त्यांच्या प्रोफाईल स्टडी करा, ते काय करतायत, कुठल्या क्षेत्रात आहेत, त्यांचं रेव्हेन्यू काय आहे, प्रॉफिटेबिलिटी काय आहे, प्रॉडक्ट्स काय आहेत, टेक्नॉलॉजी कुठली आहे, हे सगळं विचार करा आणि त्यांची नावं आम्हाला सांगा. म्हणजे आम्ही हे करू शकत नाही कारण आमच्याकडे भारतभरातून विनंती येत असते. आम्ही दुसऱ्या दिवशी तिथे बसलो होतो, पंतप्रधान गेले होते, त्या एका दिवसात त्यांच्याकडे 6 राज्यांच्या चीफ सेक्रेटरीच्या रिक्वेस्ट आलेल्या की आम्हाला डेलिगेशन घेऊन घ्या. तेलंगण, आंध्र, राजस्थान ही त्यातली मला आठवण. पण या सगळ्यांचे फोन चालू होते. अरविंद सिंग फोनवरच बिझी होते बराच वेळ. प्रत्येकाला ते सांगत होते की तुम्ही असं पुढच्या आठवड्यात येतो त्याच्या पुढच्या असं नाही चालत. इथे तुमच्या मुख्यमंत्र्यांना राजकीय मायलेज मिळवायचं असेल पण इथे येऊन काहीच करता येणार नाही. तुम्ही आम्हाला पाठवा, सगळं तुम्हाला काय पाहिजे ते पाठवा. आणि त्यांनी आम्हाला हेच सांगितलं की तुम्ही जेवढा अभ्यास करा तेवढा तुम्हाला बेनिफिट मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जर अभ्यास न करता आलात तर तुम्हाला जपानमध्ये काहीही मिळणार. आणि कंपन्यांना व्हिजिट जर करायची असेल तर ती अगदी छोटी जरी कंपनी असेल तरी आधी जर अपॉइंटमेंट असेल तरच ते शक्य. आणि ते का शक्य आहे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे का शक्य नाही विदाउट अपॉइंटमेंट, तर ही सगळं जे काही 2 दिवसाचे कार्यक्रम होते ना मोदींचे, तिथे आत शिरण्याकरता भारतातले भली मंडळी येऊन बसली. भली म्हणजे ज्यांची नावं सतत आपण पेपरमध्ये वाचत असतो अशी इंडस्ट्री मधली आणि राजकारणातली अशी भली मंडळी होती. ज्यांचं नाव खुर्चीवर चिकटवलेलं नाही त्यांना अजिबात हॉलमध्ये प्रवेश नाही म्हणजे नाही. त्यामुळे आधी जर प्लॅनिंग नसेल, आधी जर त्यांच्याकडे अपॉइंटमेंट्स नसतील, आणि जपानमधली छोटी कंपनी याच पद्धतीने दे गो बाय
आणि जेट्रो ही एक ऑर्गनायझेशन अशी आहे की जी आपली लाईफलाईन आहे असं मला वाटतं. जसं मिलिंद कंपनी सांगितलं तशी ती आपली लाईफलाईन आहे. त्याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावा. मासियाने देखील जेट्रोच्या माध्यमातून हे प्रयत्न करावेत. आपण जाता आपल्या डेट थोड्या पुढे ढकलाव्या लागल्या तरी चालतील, पण हा सगळा अभ्यास या 50 मंडळींनी केल्याशिवाय, जसं मिलिंद कंपनी सांगितलं की 10 जणांना एक इंटरेस्ट असेल तर त्या 10 जणांनी एकत्र येऊन परस्यू करावं. आणि मी एक सजेशन अजून अशी देईन की जाताना 1 किंवा 2 इंटरप्रिटर्सचा खर्च तुम्ही करा. 50 जण जात आहे, या 2 मंडळींना घेऊन जाऊन परत आणणं, त्यांचे काय पैसे असतील ते देणं हे फार आवड नाही. 5 दिवसाला कदाचित 10-20 हजार रुपये चार्ज करतील, पण हा खर्च जास्तीचा नाहीये. कारण जपानमध्ये तुम्हाला जर ट्रान्झॅक्ट करायचं असेल, कम्युनिकेट करायचं असेल तर इंटरप्रिटर शिवाय पर्याय नाही. आणि जर तुमच्या बरोबर इंटरप्रिटर असतील तर त्यांना तुमचा सिरियसनेस लगेच होतो. ही मंडळी नुसती चालेल नाही, ते इंटरप्रिटर बरोबर घेऊन आली म्हणजे यांना खरोखर कम्युनिकेट करण्याची, एकमेकाला समजून घेण्याची पूर्ण इच्छा आहे. त्यामुळे तोही एक मेसेज त्याच्याबरोबर जाईल. कदाचित आज प्रत्येकी 2-5 हजार रुपये जास्तीचे खर्च होतील, पण ते वर्थ आहेत असं मला स्वतःला वाटतं. त्यामुळे जॅपनीज स्पीकिंग इंटरप्रिटर्स तुम्ही जर इथं घेऊन गेलात, आणि भारतात अनेक जण मिळतात, इतक्या जॅपनीज कंपन्या आलेल्या आहेत, इतकं जॅपनीज हे आहे की आपल्याकडे इंटरप्रिटर्स मिळतात. औरंगाबादमध्ये देखील असतील, पण जर नसतील तर पुण्यात निश्चितपणे मिळतात आणि यांना आपण बरोबर घेऊन जाणं आवश्यक आहे असं मला स्वतःला वाटतं. मोदींच्या या सगळ्या 3 दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी अतिशय प्रामाणिक, साधा, सरळ माणूस अशी एक प्रतिमा निर्माण केली, ज्याला जपानविषयी अतिशय आत्मीयता आहे आणि जो जपानच्या पैशावर डोळा ठेवून आलेला नाहीये, टेक्नॉलॉजीवर डोळा ठेवून आलेला नाहीये, तर 2-3 हजार वर्षापासून असलेले वैचारिक संबंध दृढ करायला आलेले आहे. आता पैसे, टेक्नॉलॉजी आलं ते महत्वाचं नाही, असं इतका छान मेसेज दिला. संध्याकाळी हे सगळे कार्यक्रम आटोपल्यानंतर 2 अजून गोष्टी करता आल्या. त्यांच्या बरोबर जे 30 भारतीय अधिकारी आले होते, त्यातल्या काही अधिकाऱ्यांशी बोलता आणि अब्बास अहमद म्हणून अधिकारी होते. त्यांच्याबरोबर लोक एक इमेज पेंट करतात आणि अतिशय महत्वाचा पोर्टफोलिओ त्यांच्याकडे, आणि मोदींनी हँडपिक करून त्यांना चूज केलं. असं नाहीये की ते होतेच तिथे करण्यात ते आहेतच असं नाहीये. अब्बास अहमद म्हणून ही व्यक्ती अरविंद सिंगचे क्लासमेट आहे, म्हणजे बॅचमेट. IAS IFS झाले, IAS झाले, पण ते बॅचमेट आहे. आणि दुसरे शर्मा, जे गुजरातमध्ये मोदींचे सेक्रेटरी होते आणि ज्यांनी व्हायब्रंट गुजरात समिट्स ऑर्गनाइज केले होते, तेही अरविंद सिंगचे बॅचमेट आहे. त्यामुळे या 2 अधिकाऱ्यांशी थोडंसं बोलण्याचं आहे. ते म्हणाले की पहिल्यांदा आम्ही असा पंतप्रधान बघतोय जो प्रचंड अभ्यास करतो. ते म्हणाले कुठल्याही 2 मीटिंग्सच्या मध्ये हा माणूस वेळ वाया घालवत नाही. जे काही आम्ही तयार केलेलं असतं ते सगळं आमच्या बरोबर बसतो, एक पॉइंट वाचतो, शंका विचारतो, स्वतःच्या काही ऍड करतो, त्याच्यावर आमच्या काही शंका असतील तर विचारायला सांगतो, आणि शेवटी मी हे मुद्दे मांडणार आहे असं आमच्या समोर बोलतो एकदा. त्याच्यात आम्हाला काही वाटलं तर सजेशन्स घेतो, आणि मग फायनली जे काही ठरतं मग कागद बाजूला ठेवतो आणि ऑफ. पण म्हणाले इतक्या बारीक बारीक गोष्टींविषयी प्रश्न विचारतात ते, आणि त्यांना प्रश्न विचारायला अडचण येत नाही, कारण ते सगळे हिंदीत विचारतात. अजिबात इंग्रजीच्या भानगडीत पडत नाही. अडचण आमची होते, आम्हाला हिंदीत उत्तर देतात, कारण आमची सवयच मोडली आहे हिंदीत बोलायची. पण म्हणाले की एवढा अभ्यास करणारा, आणि म्हणाले सगळ्यांना घेऊन, फायनान्स, इंडस्ट्री, जे कोणी आम्ही फॉरेन पॉलिसी वाले, सगळ्यांना एकत्र घेऊन बसून प्रत्येक मीटिंगच्या आधी एवढा अभ्यास करतात प्रत्येक. आणि ते म्हणाले तुम्हाला असं वाटेल की बिझनेस मीटिंग किंवा पंतप्रधानांना भेटायचं, अजिबात नाही. इंडियन कम्युनिटीला जपान मधल्या ते भेटले संध्याकाळी, त्या इंडियन कम्युनिटीला भेटण्याच्या आधी हा सगळा एक्सरसाइज की याच्याशी काय इंडियन कम्युनिटीशी काय.
आणि इतकं छान बोलले इंडियन कम्युनिटीचे. ते म्हणाले मला तुमचं येन नको, मला तुमचे डॉलर नको, मला काहीही नको, मला फक्त 2-4 गोष्टी तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही सगळे 25-30 वर्ष जपानमध्ये राहता, मला माहिती आहे की तुम्ही इंग्रजीतनं बोलता, तुम्ही जपनीज फार चांगलं बोलता, पण म्हणे जेवणाच्या टेबलावर बसले की जी कुठली तुमची मातृभाषा असेल, पंजाबी असेल तर पंजाबी, गुजराती असेल तर गुजराती, हिंदी असेल तर हिंदी, कमीत कमी जेवणाच्या वेळेला आपल्या मातृभाषेत एकमेकांशी बोला. हा मागतोय का म्हणे मी, अगदी छोटसच मागतो, तेवढं करा. तुमच्या मुलांची मातृभाषा, त्यांना भारताविषयी चांगलं सांगा. म्हणाले मला माहितीये, मला नॉन रेसिडेंट इंडियन्स भेटतात, आले की पहिल्या सुरू टॅक्सी वाले ने ऐसा किया, हॉटेल में ऐसा हुआ, म्हणाले सगळं माहिती, पण म्हणजे भारतात काहीच चांगलं नाहीये का? मग जर काहीच चांगलं नाही तर तुम्ही भारतात का येता दरवर्षी? आणि तुम्ही येता म्हणजे काहीतरी चांगलं असेल मग त्याचा अभिमान बाळगा आणि ते लोकांना सांगा. टीका करू नका, अभिमान बाळगा देशाचा. आणि देशाचा अभिमान बाळगा, मग देशाविषयी प्रेम आहेच, म्हणूनच तुम्ही येता. आता एवढंच म्हणणे की तुम्ही देशाविषयी अभिमान बाळगा. आणि मग हिंदीत न बोलत होते, मुलांकडे बघून म्हणाले लेकिन मैं ये जो कुछ बोल रहा हूं इनको समझता क्या? शाळेतली मुलं होती तिथे, इनको समझता क्या? आज नहीं समझ रहा होगा, तुम्ही अगली बार जब मैं आऊंगा तेव्हा त्यांना समजू दे. छोट्या छोट्या गोष्टी. आणि म्हणून मी हे सगळं पंतप्रधान म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्हाला आश्चर्य वाटेल काय पंतप्रधान आहे, काय बोलतोय एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी. एक गोष्ट लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टींना योग्य दिशा दिली की मोठ्या गोष्टी आपोआप मिळतात. मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही, छोट्या छोट्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी छोट्या छोट्या गोष्टी सुधारल्या तर मोठ्या गोष्टी आपोआप घडतील, देश फार चांगला होईल. आणि जपानमध्ये राहताना तुम्हाला जपानच्या स्वच्छतेविषयी, शिस्तीविषयी जसा आत्मीयता वाटते, अभिमान वाटतो, तेवढीच शिस्त आणि तेवढीच स्वच्छता भारतात येईल याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. तर माझं एवढंच तुमच्याकडे मागणं, बाकी काही मागणं नाही. तर बघा, बिझनेसमनशी बोलताना त्यांची लँग्वेज, इथे बोलताना यांची लँग्वेज अतिशय सुलभपणे. आदल्या दिवशी संध्याकाळी पंतप्रधानांची मीटिंग झाल्यानंतर पंतप्रधानांनी या सगळ्या मंडळींना डिनर दिलं होतं. त्याच्यानंतर रात्री 9:30ला पंतप्रधान हॉटेलवर पोहोचले. 10 वाजता त्यांनी सगळ्या सिनियर ब्युरोक्रॅट्सना मेसेज दिला की माझ्या स्वीटमध्ये या. सगळे इंडस्ट्रियलिस्ट जे त्या हॉटेलमध्ये उतरलेले होते त्यांना मेसेज दिला की माझ्या याच्यावर या. आणि 10:15 वाजल्यापासून 11:15 पर्यंत इन्फॉर्मल गप्पा मारल्या. कुठलाही विषय, कोणी काही बोला, कुठल्याही विषयावर गप्पा मारत होते. राजकारण सोडून आणि बिझनेस सोडून बाकी सगळ्या विषयांवर गप्पा मारत. मला ते आयापासून अधिकारी पंतप्रधान एकदा सगळे ऑफिशियली झाले की रिटायर होतात, परत त्यांचं दर्शन होत नाही. या माणसाने प्रॅक्टिकली सगळ्या बिझनेस मधला जिंकलं. दुसऱ्या दिवशी इंडियन कम्युनिटीच्या त्या गॅदरिंगला 400 लोक आले. पंतप्रधानांनी भाषण केल्यानंतर आणि ऑफिशियल प्रोग्राम सगळा संपल्यानंतर स्टेजच्या खाली उतरून समोर उभे राहिले आणि लाईन बाय लाईन प्रत्येकाला येऊन त्यांच्याशी शेकहँड करत तिथेच होते. प्रत्येकाशी काही ना काहीतरी एक्सचेंज करत होते, थोडंफार बोलत होते, त्यांना पुढे जायचं होतं. पण ही स्पेंट ऑलमोस्ट 25 मिनिट्स मीटिंग ईच वन. 25 ते 30 मिनिटं त्याला लागली असतील, पण 30 मिनिटं शांतपणे समोर करून प्रत्येकाला भेटत दिसत होतं की आपल्या अँबॅसेडर थकलेले आहेत, त्यांना उभं राहावं होतं. फॉरेन सेक्रेटरी सुजाता सिंग तर खुर्चीवर जाऊन बसले आहेत, त्यांना उठण्याची ताकद नव्हती. म्हणजे बरोबरचे अधिकारी थकलेले होते, पण हा माणूस मात्र पूर्ण उत्साहाने प्रत्येकाला भेटत होता. सो दिस इज द काइंड ऑफ मेसेज, दिस इज द काइंड ऑफ लीडर दॅट वी हॅव. मग मला लोकांनी विचारलं की मग आपल्याला काय मिळणार? मी म्हटलं चूल पेटवली आहे, तवा गरम केला. गहू तुमचे तुम्ही आणा, निवडा, दळून घ्या, पीठ मळा, पोळी भाजून घ्या आणि आपल्या पानात घ्या. जर हे करण्याची तुमची क्षमता असेल तर तुम्हाला काहीतरी मिळेल, नाही तर काही मिळणार नाही. मोदीच पोळी शेकून आपल्या पानात टाकतील याची शक्यता नाही. धन्यवाद.